जिवंत जाळलं होतं गंजीत. इथं ते पुतळा आहे तेच आहे, त्याचाच आहे ना वाटतं. पुतळा होता इथं. हा. आणि तुम्ही बाजारला आलत्या का तेव्हा? हा, ते इथं जिवंत जाळलं चिंचाळकर की मग पुन्हा मग हे झालं का? तुम्ही बाजारला आलत्या का तेव्हा? आणि त्यांना मारित होते आणि मारू मारू इथं टाकले आणि पुन्हा झेंडा फडकीला का आणि साखर वाटली. तिकडे सीताच्या नानीला काही नव्हतं. हा ते बी नव्हतं, हे बी नव्हतं. हा ती नासूक नगर बी नव्हतं आणि हे बी नव्हतं. हा. तिकडे पलीकडेच होतं सगळं. हम्म. मग मराठवाडा ते रजाकाराच्या बाऱ्यात तुम्हाला वाटले होते. झेंडा फडकिलता का आज मग मराठवाड्याचं? आणि काय केलत? इंदिरा गांधी होती. हा. ते कुणी मारले होते? लय मार तिकड मध्ये टाकले होते. हा. हो. आणि मग पुन्हा स्वतंत्र झाला बाया का रडत मराठवाड्या? होत्या. लय बाया रडत होत्या. बाहेर नव्हते मारले, गडीच वाढत होते गडीच. हा. हो आणि मग त्यांना पुन्हा हे केलं का? हो. त्यांना पुन्हा मग गावात राहू देत नव्हते का? हा. तेव्हा ही पटागण होतं, कोणी नव्हतं इथं सगळ्यांना माझ्या. हा. ती म्हणजे तुम्ही घरात ठेवायला. म्हणलं काय व्हायलंय माणसं इथं. हा. आणि ती बाई गरोदर होती ती डिलेव्हरी झाली का मग? हा. ही झालेला होता मला तेव्हा. हा हा. आकऱ्याचे टोपले होते. वाटले होते झेंडा फडकून? टोपले वाटले होते. हा, म्हणजे मराठवाडा स्वतंत्र झाला म्हणून.